हॅलो, नमस्कार. मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे. तर खूप सुंदर बोटनेक ब्लाऊज डिझाईन आहे. तर मी तुम्हाला दाखवते आहे. 36 साईजसाठी पॅटर्न आहे हे. तर मुंडा उंची 5.5 घेतलेली आहे आणि जे काय आहे आवडीनुसार शोल्डर पट्टी ठेवून बाकीची गळा रुंदी घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण शोल्डर जे आहे ते मी 7.25 इंच 7.5 इंच घेतलेलं आहे 36 साईजला. तर पाहू शकता तुम्ही 3.5 इंचाची गळा रुंदी आणि उंची जेवढी आपण शोल्डर पट्टी ठेवायची तेवढी ठेवून बाकीची मी गळा घेतलेला आहे आणि या पद्धतीने बॅक पार्ट मी ते कट करून घेते. तर खूप सुंदर डिझाईन आहे आणि खूप छान आहे, थोडं युनिक पण आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक पण करा. आवडीनुसार गळा घेतलेला आहे इथं खालच्या साईडला मी 3-3.5 इंचाचा आणि या पद्धतीने वरच्या साईडला जेवढा आपला बॉक्स आहे तेवढाच मी इथं खाली पण बॉक्स काढून घेतला. आणि हे बघा, तर अशा पद्धतीने आपल्याला आता इथं डिझाईन टाकायची आहे. तर तुम्ही तर आपण खूप सुंदर इथं डिझाईन बघणार आहोत. तर मी त्या पॉईंटपासून तर अशा पद्धतीने एक सरळ लाईन आखून अशा पद्धतीने ते कट लावून घेतलेले आहेत. म्हणजे असे 3 कट मारले. तर कटमध्ये आपण डिझाईन बनवणार आहे. तर बघू शकता या पद्धतीने मी करून घेतलं. आता एका साईडने आपण हे केलंय तर मग दुसऱ्या साईडला खडूचं मार्किंग बरोबर वटतं. तर मग मी तेच दुसऱ्या साईडला वटवून घेतलं. तर थोडंसं आपलं मार्किंग जे आहे ना ते थोडं दिसत नव्हतं म्हणून मी पुन्हा एकदा खडूनी मार्क करून पुन्हा वटवून घेतलं. तर मग नंतरून बरोबर स्पष्ट दिसायला लागलं. तर अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं बघा. त्याच्यानंतर आपण त्याच्या मापाचं बॅक पार्ट काढून घेतलेला आहे. तर तो या पद्धतीने काढून आता याच्यावरती आपल्याला जो गळा आपण घेतला आहे तो आपल्याला याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे. तर आपण बरोबर जो गळा आहे ना निम्मा निम्मा अशा पद्धतीने हे करून घ्यायचं. म्हणजे आपल्याला मध्ये कट लावायचा आहे ना, त्याच्यामुळं कट लावायचा असेल त्याचं निम्मा निम्मीच डिझाईन आपल्याला इथे मशनीच्या याच्यावरून टिप मारून घ्यावा लागते. म्हणजे आपल्याला मध्यभागी कट नॉड वगैरे टाकायची असेल किंवा पॅक, तसं आपण गळा पॅकच करणार आहे. नंतरून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. पुढून तुम्ही संपूर्ण बोटनेक घेऊ शकता याच्यामध्ये आणि याच पद्धतीने वरती नॉट टाकून खाली बॅक हुकनी हुका टाकू शकता. तर त्याचा पण लुक खूप छान दिसणार आहे. तर या ब्लाऊजमध्ये आपण तुम्ही फायनली लुक शेवटी बघू शकता कशा पद्धतीने तयार होणार आहे म्हणून. आणि या पद्धतीने निम्मा गळा आपण त्या साईडनी काढून घेतला आणि आपली टिप मारून झाली आहे. आता आपण खालच्या साईडला पण अर्ध्या इंचाने टिप मारून घेऊ आणि मग गळा जो आहे ना तो संपूर्ण पलटी मारून घेणार आहे. एक्स्ट्राचा कपडा जो आहे ना तो खालच्या साईडनी कट करून टाकायचा आहे आपल्याला. आता जो गळा आहे तो आपल्याला व्यवस्थित काय करायचा आहे, कट करून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने आपल्याला इथं असे कट जे आहेत आपण घेतलेले ते कटच्या पण कडेने आपल्याला असं कात्रीने व्यवस्थित कट करायचं आहे. टिपीला धक्का नाही लावायचा आणि जे कोणे आहेत ना ते कोण्यांमध्ये आपल्याला थोडेसे कट लावून घ्यायचे. म्हणजे गळा जो आहे ना तो आपला छान असा पलटी होऊन जाईल. तर बघा मी या पद्धतीने इथे कट लावून घेतलेले आहेत. तर आपला गळा इथे झालेला आहे. आता आपण याला पलटी मारून घेणार आहे. तर बघा आपण इथे छान असा गळा जो आहे ना तो पलटी मारून घेतला. आता जे आपले पेनाच्या सहाय्याने आपल्याला इथं काय करायचं आहे, जे टोक आहेत ना ते बाहेर काढून घ्यायचे. तर बघा म्हणजे आपल्याला नॉड वगैरे बांधू शकतो आपण इथं आणि तुम्ही बॅकनी पण हुक टाकू शकता. तर त्याचा पण लुक खूप छान दिसन. आणि अशा पद्धतीने आता आपण साईडनी काय करायचं आहे, आपल्याला इथं टिप वगैरे मारून घ्यायची आहे मस्तपैकी. तर बिना कॅनॉचा सुद्धा तुम्ही या पद्धतीने खूप सुंदर अशा कटमध्ये सुद्धा ब्लाऊजची डिझाईन ही घेऊ शकता.
तर अशा पद्धतीने आपल्याला हळूहळू काय करायचं आहे, एकदम कडेने व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर आता आपण याच्या कडेने झालेली आहे आपली टिप मारून. आता साईडने आपल्याला काय करायचं आहे, तर संपूर्ण साईडने आपल्याला इथे टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर कमरेच्या साईडला पण आपल्याला खालच्या साईडने एक टिप मारून घ्यायची आहे, दाब टिप देऊन घ्यायची आहे आपल्या कमरेला. आता एक्स्ट्राचं अस्तर जे आहे ते ब्लाऊज पीसला व्यवस्थित जॉईंट करायचं. बघा मी खाली वरतूनच टिप मारती आहे, पण खाली अस्तर जे आहे ना ते आपल्याला चेक करत चालायचं आहे. तर मी वरच्या साईडने टिप का मारली तर आपला कपडा जो आहे ना तो या पद्धतीने अजिबात गोळा वगैरे होत नाही. त्यामुळे मी इथं म्हणजे आपल्याला हाताने ना व्यवस्थित कपडा असा सेट करता येतो, म्हणून मी इथं काय केलं आहे, वरतूनच टिप मारली, पण मी चेक करते आहे खालच्या साईडला अस्तर व्यवस्थित मागे पुढे. तर आता मी हे कट करून घेते आहे एक्स्ट्राचं ब्लाऊज पीस. तर मग चला आता मी इथे काय करते आहे, जी आपली नॉट टाकायची आहे ना त्या ठिकाणी मी इथे एक छोटीशी पट्टी तयार करून घेतली. तर इथं जर तुम्हाला नॉट टाकायची असेल तर तुम्ही या पद्धतीने इथे नॉट पण टाकू शकता. तर मी इथे हे पॅक करून घेते आहे. तर आपल्याला थोडीशी वेगळा लुक द्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा. तर बघा तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमच्या ब्लाऊजमध्ये काठ वगैरे असेल किंवा तुमच्याकडे एक्स्ट्राचा काठ वगैरे असेल याच्यामध्ये तुमच्याकडे पडलेल्या एखाद्या ब्लाऊजचा किंवा मॅच होत असेल, सूट होत असेल त्याला, तर तुम्ही या पद्धतीने टाकू शकता. तर मी इथं थोडंसं असं आकार होता त्या पट्टीला, त्याच्यामुळं मी त्याच पट्टीचा आकार इथं या पद्धतीने आकार देऊन घेतला गोला राऊंडमध्ये. आणि आपला जो बॅक आहे ना त्याला मी इथे लावणार आहे, त्याच्यामुळं खूप सुंदर लुक असा येणार आहे. तर तुम्हाला जर नॉट टाकायची असेल तर नॉट टाका, त्याने पण ब्लाऊजला खूप सुंदर असा लुक येईल. तर हा गळा जो आहे ना हा संपूर्ण पॅक गळा बनणार आहे आणि हुक जे आहे ते पुढून येणार आहे. तर हे बघा, तर मी हे संपूर्ण या पद्धतीने ह्याला लावून घेतलं. जो छोटासा पॅच बनवला काठाचा तो मी इथे लावून घेतला. इथे तुम्ही झुमक्याची लेस वगैरे भेटते बघा, ती याची काचीची वगैरे जर असली तर ती तुम्ही इथं लावू शकता. कट पीसमध्ये पण लेस भेटते ती लावू शकता. आणि तुम्हाला जी पण आवडीची लावायची असेल ती लावू शकता. तर मी इथं पोटली बटन बनवून टाकणार आहे. तर त्याचा पण लुक खूप सुंदर असा दिसतोय. तर मी 4 असे छोटे छोटे हे करून घेते, 4 असे चौकोनी कापड काढून घेतलं अस्तरचं. तर ब्लाऊजचा जर आपण इथं ब्लाऊजचं पिसाचा पण वापर करू शकतो, पण म्हटलं थोडं सेम होईल त्याच्यामुळे मी इथं थोडासा प्लेन कपड्याचा हे देते आहे, लुक देते आहे. तर थोडंसं उठून दिसेल म्हणजे काठावर, त्यामुळं. तर असं सुंदर असं जे भेटतात बघा हे बॉल मनी, ते मी इथं वापर करून अशा पद्धतीने 4 पोटली बटन बनवले. इथं तुम्ही जास्त पण पोटली बटन बनवून त्या त्रिकोणांमध्ये टाकू शकता. तर मी इथे तुम्हाला एक आयडिया दिली, जर तुम्ही ही डिझाईन शिवणार असाल तर तुम्ही अजून पोटली बटन बनवून जे त्रिकोण आहेत ना, जे कोणे आहेत त्या कोण्यांमध्ये एक पोटली बटन टाकू शकता. त्याने तो ब्लाऊजला आणखीन सुंदर लुक येणार आहे. तर मी इथं फक्त जे वरतून आपण छोटासा पॅच बनवला आहे ना त्यालाच फक्त काय केलं आहे, पोटली बटन टाकलं आहे. आणि त्यामुळे ह्या ब्लाऊजचा लुक खूप सुंदर दिसणार आहे. मी तुम्हाला फायनली शेवट पण दाखवते कशा पद्धतीने दिसतो म्हणून घातल्यानंतर. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर तर मैत्रिणींनो नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काय शिकायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसे वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका. डिझाईन कशी वाटली ते पण सांगा. आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.